नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरण यामधील एक नवीन टॉपिक पाहणार आहोत. तो म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द. बघा, आता पहिला शब्दसमूह दिला आहे, ज्याला कोणीही शत्रू नाही असा. तो कोण? तर अजातशत्रू. बघा, आता हा जो शब्दसमूह आहे, या शब्दसमूहाबद्दल एकच शब्द आलेला आहे, तो म्हणजे अजातशत्रू. म्हणजे ज्याला कोणीही शत्रू नाही असा कोण? तर अजातशत्रू. दुसरं, कधीही जिंकला न जाणारा. कोण? तर अजिंक्य. आता खूप पाऊस पडणे म्हणजेच याला आपण एक शब्द वापरतो, तो म्हणजे अतिवृष्टी. ज्याला मरण नाही असा अमर. पाऊस मुळीच न पडणे म्हणजेच काय? तर अवर्षण किंवा अनावृष्टी. पुढचं, ईश्वर आहे असे मानणारा. आस्तिक. नंतर, हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आसेतू हिमाचल. बघा, आता या ठिकाणी हा शब्द समूह दिलेला आहे, हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत. ह्या दिलेल्या समूहाबद्दल फक्त एकच शब्द आपण वाचू शकतो, लिहू शकतो, तो म्हणजे आसेतू हिमाचल. पुढचं, स्वतः श्रम न करता खाणारा. कोण? तर ऐत खाऊ. पुढचं, कर्तव्य तत्परतेने पार पाडणारा, कर्तव्यदक्ष. पुढचं, सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष, कल्पवृक्ष. पुढचं, कविता करणारी, कवयित्री. पुढचं, कविता करणारा, कवी. पुढचा शब्दसमूह बघणार आहोत, तो म्हणजे कादंबरी लिहिणारा लेखक. तर कोण? कादंबरीकार. पुढचं, सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय, कामधेनू. पुढचं, केलेले उपकार विसरणारा, कृतज्ञ. बघा, आता हे जे शब्दसमूह आलेले आहे, केलेले उपकार विसरणारा, या प्रकारचे शब्द हे तुम्हाला 10वीच्या क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा विचारले जातात. पुढचं आहे केलेले उपकार जाणणारा, कृतज्ञ. पुढचं, हिंडून करायचा पहारा, त्यालाच आपण म्हणतो गस्त. पुढचं, गाणे गाणारा, गायक. चित्रे काढणारा, चित्रकार. पाण्यात राहणारे प्राणी, जलचर. पुढचं, जादूचे खेळ करून दाखवणारा, जादूगार. अस्वलाचा खेळ करणारा, दरवेशी. खूप दानधर्म करणारा, दानशूर. दररोजचा ठरलेला कार्यक्रम म्हणजेच दिनक्रम. पुढचं, खूप आयुष्य असलेला, दीर्घायुषी. पुढचं, सतत काम करणारा, दीर्घोद्योगी. दररोज प्रसिद्ध होणारे, दैनिक. नाटक किंवा चित्रपटात काम करणारा, नट किंवा अभिनेता. पुढचं, नाटक चित्रपटात काम करणारी, कोण? तर नटी किंवा अभिनेत्री. बघा, या ठिकाणी करणारा होता म्हणून नट किंवा अभिनेता म्हटलं गेलं आहे. या ठिकाणी करणारी आहे, तो कोण? तर नटी किंवा अभिनेत्री. पुढचं, नाटके लिहिणारा, नाटककार. ईश्वर नाही असे मानणारा, नास्तिक. ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे, नियतकालिक. लिहिता वाचता न येणारा, निरक्षर. दुसऱ्यावर अवलंबून असणारा, परावलंबी. पुढचं, दुसऱ्यावर उपकार करणारा, परोपकारी. पुढचं, पाहण्यासाठी आलेले लोक, प्रेक्षक. पुढचं, मोफत पाणी मिळण्याचे ठिकाण, पाणपोई. पुढचं आहे पायी जाणारा किंवा चालणारा, पादचारी. पुढचं, दर पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे, पाक्षिक. पुढचं दिलेलं आहे, ज्याला आई वडील नाहीत असा, पोरका किंवा अनाथ. पुढचं, दर महिन्याला प्रसिद्ध होणारे, मासिक. नंतर पुढचं आहे ऐकायला व बोलायला न येणारा, मूकबधीर. पुढचं आहे दगडाच्या मूर्ती घडवणारा, मूर्तिकार किंवा शिल्पकार. पुढचं आहे मृत्यूवर विजय मिळवणारा, मृत्युंजय. पुढचं आहे भाषण करणारा, वक्ता. व्याख्यान देणारा, व्याख्याता. बातम्या देणारा किंवा देणारी, वार्ताहर. पुढचं आहे दर वर्षाला किंवा वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे, वार्षिक. नंतर भाषण ऐकणारे, श्रोते. पुढचं, दोन नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण, संगम. पुढचा शब्दसमूह आहे शोध लावणारा, संशोधक किंवा शास्त्रज्ञ. दर आठवड्याला प्रसिद्ध होणारे, साप्ताहिक.
आणि पुढचं आहे लिहिता वाचता येणारी व्यक्ती साक्षर. अशा प्रकारे आज आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द याबद्दलचा व्हिडिओ पाहिला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.